भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, मामेकम शरणम प्रपद्ये, म्हणजे माझ्या एकट्यामध्ये शरण येत। तू अब समस्त शंकाओं को त्याग कर मेरी शरण में आ और मेरी आज्ञा का पालन कर। तेव्हा तुला कसलंही दुःख आणि कसली भीती राहणार नाही की शरण जाणं फार अवघड आहे। शरण तोच जाऊ शकतो ज्याला स्वतःचे संपूर्ण अस्तित्व मिटवून जाण्याची तयारी आहे। स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व जो मिटवण्यासाठी तयार होतो तो शरण जाऊ शकतो। 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की आता माझं सर्व सांगून झालेलं आहे, आता तुला जे काही विचारायचं आहे ते शेवटचं विचार, निर्वाणीचा विचार। तेव्हा अर्जुन म्हणतो, हे भगवान, माझ्या बालबुद्धीला जे जमलं ते सगळं मी विचारलं, परंतु मला तू असा हा उपदेश दे की जे माझ्या बुद्धीच्या क्षमतेच्या पलीकडे, जे मी तुला विचारू शकत नाही पण तुला सांगावंसं वाटतं। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुला खरंच वाटतं की मी असा उपदेश तुला करावा की जो तुझ्या कल्पनेच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे, तू ते मागण्याचा कधी विचारही करू शकत नाहीस, परंतु तुझ्यासाठी ते अलौकिक आहे। की जीवनामध्ये आम्ही ज्याच्या पाठीमागे लागतो, आज आमच्या पाठीमागे काय आहे? कमाई आहे, जबाबदारी आहे। या जबाबदाऱ्याने ही कमाई आमच्या पाठीमागे कधीपर्यंत आहे? प्राण आमच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत। मग प्राण ज्याच्यामुळे आहे त्याच्या शरणागतीमध्ये तुम्ही जर गेलात, तुम्हाला कसलीच भीती राहणार की जीवनाच्या या गोंधळामध्ये आम्ही स्वतःला प्रॉपर्टीच्या माध्यमातून असेल, आमच्या कारकिर्दीच्या माध्यमातून असेल, आमच्या कमाईच्या माध्यमातून असेल, विविध ठिकाणी स्वतःला असं सहभागी करून घेतो, त्याची ओळख निर्माण, आणि त्याची ओळख निर्माण करून आम्ही स्वतःचं जीवन असं पसरवण्याचा प्रयत्न करतो। आणि शेवटी जेव्हा आम्हाला कळतं की हे सगळं मी कोणाच्या तरी आधाराने करतोय आणि हे सगळं कर्तृत्व मी कोणावर घेतोय? माझ्यावर घेतोय। हे कर्तृत्व जे मी माझ्यावर घेतोय हे कर्तृत्व मी शेवटाला नेऊ शकत नाही। माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याची संवेदनशीलता, माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याची सृजनशीलता, आणि माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याच्यामधला बोध। आणि तुम्ही जर उडला नाही, तुम्ही जर भरारी घेतली नाही, तुम्ही जर झेप घेतली नाही, तुम्ही जर आकाशाच्या दिशेने झेपला नाही, तर तुम्हाला मिळालेल्या पंखांचा अपमान। मित्रहो, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, मामेकम शरणम प्रपद्ये। मामेकम, माम एकम म्हणजे माझ्या एकट्यामध्ये शरण येत। जेव्हा तू माझ्या एकट्यामध्ये शरण येशील तेव्हा तुला कसलंही दुःख आणि कसली भीती राहणार नाही। सर्वात मोठी गोष्ट आहे की शरण जाणं फार अवघड आहे। शरण तोच जाऊ शकतो ज्याला स्वतःचे संपूर्ण अस्तित्व मिटवून जाण्याची तयारी आहे। स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व जो मिटवण्यासाठी तयार होतो तो शरण जाऊ शकतो। 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की आता माझं सर्व सांगून झालेलं आहे, आता तुला जे काही विचारायचं आहे ते शेवटचं विचार, निर्वाणीचा विचार। तेव्हा अर्जुन म्हणतो, हे भगवान, माझ्या बालबुद्धीला जे जमलं ते सगळं मी विचारलं, परंतु मला तू असा हा उपदेश दे की जे माझ्या बुद्धीच्या क्षमतेच्या पलीकडे, जे मी तुला विचारू शकत नाही पण तुला सांगावंसं वाटतं, असा उपदेश मला दे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुला खरंच वाटतं की मी असा उपदेश तुला करावा की जो तुझ्या कल्पनेच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे, तू ते मागण्याचा कधी विचारही करू शकत नाहीस, परंतु तुझ्यासाठी ते अलौकिक आहे, जे मला तुला द्यावंसं वाटतं। तुझी जिज्ञासा जी आहे, तुझ्या जिज्ञासेची पराकाष्ठा झाली, परंतु त्या जिज्ञासेच्या पराकाष्ठेच्या पलीकडं पण जे आहे ते खरं सत्य ज्ञान आहे, ते गूढ ज्ञान आहे, ते तुला मी आज दे।
सगळं सांगून झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला मी कर्मयोग सांगितला, कर्माला समर्पित हो आणि कर्म बनून जा. ज्ञानाला समर्पित हो, ज्ञान बनून जा, ज्ञानयोग सांगितला. भक्तीला समर्पित हो, भक्त बनून जा. मी तुला सर्व प्रकारच्या विधी सांगितल्या, साधना सांगितल्या, तप सांगितले. क्रियेला समर्पित व्हा आणि क्रियायोग बनून जा. तुला मी जे योग सांगितले हे सर्व योग तू अत्यंत ध्यान देऊन ऐकलेस. आता एक काम कर, शेवट हे सगळं विसरून जा. सगळा संसार वगैरे उभा करायला सांगायचं, सगळं जीवन उभं करायला सांगायचं आणि मुलं बाळं झाली, संसार उभा केला, सगळं केलं की सांगायचं की आता हे सगळं सोडून दे आणि माझ्या शरणमध्ये ये. आपल्याला तर धक्का बसेल. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागेली. सर्व प्रपंच रचना उभी करायची, भोगायला लावायची आणि नंतर ती त्यागायला लावायची. ती जबरदस्तीने नव्हे, मनापासून. आपल्याकडे जे आश्रम आहे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. संन्यास जो आहे शेवटचा सम्यक न्यास, त्याच्या अगोदर वानप्रस्थाश्रम आहे. तयारी आहे, सगळं सोडून द्यायची तयारी आहे. बलोपासना करा, ज्ञानोपासना करा ब्रह्मचर्य आश्रमामध्ये 25 वर्ष पहिले. दुसरे 25 वर्ष संसार करा, मुलं बाळं जन्माला घाला, त्यांना मोठं करा, कर्म करा, धर्म करा आणि 50 वर्षानंतर पुढचे 25 वर्ष संसारात राहून संसारात नसल्यासारखं वागा. वानप्रस्थ, जंगलात असल्यासारखं वागा. पूर्वीच्या काळी वनात जायचं 25 वर्ष. आणि एकदा की तुम्हाला या सगळ्या संसारातल्या गोष्टी सगळ्या नकली वाटायला लागल्या, भ्रमित करणाऱ्या वाटायला लागल्या की वास्तव सत्याच्या शोधामध्ये संन्यास. शेवटचे 25 वर्ष. परंतु आज आम्ही उलटं बघतो, माणसं खऱ्या अर्थाने 50 नंतर संसारामध्ये जास्त आकर्षित होतात. ज्यावेळेस शरीर निर्बळ होतं, मन ज्यावेळेस त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी थकतं, त्यावेळेस संसाराबद्दल बऱ्याच अंशी पश्चात्ताप निर्माण होतो आणि मग जे जे करायचं राहून गेलं ते आपल्या मुलाबाळांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा अट्टहास सुरू होतो. एक प्रकारचा अत्याचार सुरू होतो, इमोशनल अत्याचार सुरू होतो आपल्याच कुटुंबावर. आणि कुटुंब फुटण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. स्वतःची महत्त्वाकांक्षा आपल्या मुलांच्या मदतीने, पुढच्या पिढीच्या मदतीने पूर्ण करण्याचा जो मानस आहे, हा मानस आजच्या समाजाला छिन्नविछिन्न करतो. आणि भगवान श्रीकृष्ण तेव्हाच सांगितलं अर्जुनाला, अरे अर्जुना, तुला मी जे सगळं ज्ञान दिलं ते ज्ञान तू माझ्याकडनं ग्रहण केलंस, आता ते सगळं सोडून दे, त्याग कर आणि पूर्ण रिकामा हो, जसं तुला काही माहितीच नाही. पूर्ण. अरे मग सांगितलं का एवढं? तुझी स्वच्छता करण्याकरता सांगितलं, तुझं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी, तुझ्या अंतःकरणात असलेले प्रश्न, तुझ्या अंतःकरणात असलेल्या जिज्ञासा, शंका ह्या सगळ्या दूर करण्यासाठी तुला मी हे सगळं ज्ञान दिलं, मार्गदर्शन दिलं, उपदेश दिला. आता उपदेश देऊन झाला, आंघोळ झाली. आता ती बादली असेल, तो शॉवर असेल, ते सगळं साबण असेल, तो तिलाच ठेव आणि बाहेर ये पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, सद्गुरू आम्हाला तेच सांगताय की जीवनामध्ये आम्ही ज्याच्या पाठीमागे लागतो, आज आमच्या पाठीमागे काय? कमाई आहे, जबाबदारी आहे. या जबाबदारी आणि ही कमाई आमच्या पाठीमागे कधीपर्यंत आहे? प्राण आमच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत. आणि मग हे जे प्राण आहेत आमचे, हे प्राण कोणामुळे आहे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग प्राण ज्याच्यामुळे आहे त्याच्या शरणागतीमध्ये तुम्ही जर गेलात, तुम्हाला कसलीच भीती राहणार. मग सद्गुरू आज आम्हाला त्याच पद्धतीने सांगताय की जीवनाच्या या गोंधळामध्ये आम्ही स्वतःला प्रॉपर्टीच्या माध्यमातून असेल, आमच्या कारकिर्दीच्या माध्यमातून असेल, आमच्या कमाईच्या माध्यमातून असेल, विविध ठिकाणी स्वतःला असं सहभागी करून घेतो, त्याची ओळख निर्माण करतो. आणि त्याची ओळख निर्माण करून आम्ही स्वतःचं जीवन असं पसरवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी जेव्हा आम्हाला कळतं की हे सगळं मी कोणाच्या तरी आधाराने करतो आहे आणि हे सगळं कर्तृत्व मी कोणावर घेतो आहे? माझ्यावर घेतो आहे. मग हे कर्तृत्व जे मी माझ्यावर घेतो आहे, हे कर्तृत्व
मी शेवटाला नेऊ शकत नाही. त्यासाठी मी ज्यांच्या निमित्ताने माझी ओळख निर्माण केलेली, मग माझी मुलं असतील, माझी संपत्ती असेल, माझी प्रॉपर्टी असेल, जिच्यावर माझं नाव आहे, जिथं जिथं माझं नाव आहे ती ती माझी पाऊल खूण आहे. बघा, मरताना मृत्यूपत्र करतात माणसं, म्हणजे स्वतःच्या नावावर असलेली सर्व प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावर करतात. मेल्यानंतर तुमचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर होण्याच्या ऐवजी मरण्याच्या पूर्वी जर तुम्ही सातबारा दुसऱ्याच्या नावावर करू शकलात तर पाऊल खुणा मिटवण्याचा तो एक छोटासा प्रयत्न आहे. आपलं सर्वस्व दुसऱ्याला समर्पित करण्याची तयारी ज्याच्यामध्ये आहे तोच पुढची भरारी घेऊ शकतो. साधं उदाहरण सांगतो. एखादा आमदार 5 वर्ष आमदार राहतो, राहिलंच पाहिजे. पुढचे 5 वर्ष परत तोच येतो, पुढचे 5 वर्ष परत तोच येतो. अशा भागाचा विकास खुंटून जातो. का बरं विकास खुंटून जातो? जोपर्यंत तो आमदार खासदाराच्या दिशेने भरारी घेत नाही ना, तोपर्यंत तो स्वतःची जोपर्यंत आमदार म्हणून ओळख पुसत नाही तोपर्यंत तो खासदार नाही होत. जोपर्यंत तो आमदारकीची जी ओळख आहे तिला घट्ट पकडून बसलेला आहे तोपर्यंत तो खासदारकीच्या दिशेने भरारीच नाही येऊ शकत. तुम्हाला जर जीवनामध्ये भरारी घ्यायची आहे, एक पक्षी आहे आणि तो घरट्यामध्ये सुरक्षित आहे, त्याला हवेत उडण्याची भीती वाटते कारण तो कधी उडलेला नाही, त्यांनी कधी आपली पंख पसरलेले नाही. तो फांदीवर जातो, उडी मारतो, या फांदीवरून त्या फांदीवरून परत आपल्या घरट्यामध्ये येतो. घरटं ही त्याची खूण आहे, तिथं त्याच्या आठवणी आहे. हे घरटं म्हणजे तुमचं घर आहे आणि त्या घरामधून तुम्हाला जर या विश्वामध्ये भरारी घ्यायची असेल ना तर तुम्हाला पहिली तुमची खूण जी आहे घर ते मिटवलं पाहिजे. जोपर्यंत तो पक्षी आपले पंख पसरून आकाशामध्ये भरारी घेत नाही तोपर्यंत त्याचा जन्म व्यर्थ आहे. तुम्हाला असं वाटत नाही का? याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. तो शेवटचा दिन भरारी घेतल्याशिवाय नाही आहे. मला सांगा, विमानतळावर सुरक्षित आहे की आकाशामध्ये? सुरक्षित कुठे आहे? ते सुरक्षित कुठे आहे? जमिनीवर, विमानतळावर. जहाज बंदरावर सुरक्षित आहे की समुद्रामध्ये? सुरक्षित कुठे आहे? बंदरावर. कार तुमच्या गॅरेजमध्ये सुरक्षित आहे की रस्त्यावर? गॅरेजमध्ये. कार गॅरेजमध्ये, जहाज बंदरावरती आणि विमानतळावरती सुरक्षित आहे. पण ते जर तिथंच ठेवलं तर त्याचं निर्माण करण्याचा उद्देशच काय? व्यर्थ आहे. जन्माला येऊनही उपयोग नाही तुमचा काय. मृत्यूच्या भीतीने, गमावण्याच्या भीतीने जेव्हा तुम्ही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये स्वतःला थांबून ठेवता की नाही माझी ओळख मिटेल, माझं अस्तित्व संपेल, मग हे संपणारं जे अस्तित्व आहे ते जपण्याचा जो प्रयत्न आहे त्याचं नाव संसार आहे. आणि जे शाश्वत आहे ते मिळवण्यासाठी हे जे भ्रामिक जे ओळख आहे, माझं नाव, माझं घर, माझं आडनाव, माझं समाज, माझी हे संपत्ती, हे सगळं भ्रामक आहे. हे तात्पुरतं आहे, भ्रम निर्माण करणार आहे. मग तुम्हाला खरा जर नावलौकिक कमवायचा आहे ना, तो नावलौकिक कमवण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने जो मृत्यूनंतरही टिकला पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या मिटवल्या पाहिजे असं सद्गुरू म्हणता. तरच तुम्ही भरारी घेऊ शकता. भरारी घेण्यासाठी तुम्हाला छोटीशी ओळख मिटवावी लागेल, अंड्याला फुटावं लागेल. त्याशिवाय तुम्ही म्हणे नाही अंड सुरक्षित राहिलं पाहिजे, पिल्लू बाहेर आलं पाहिजे, असं काहीच नाही होऊ शकत. आकाशात उडता आलं पाहिजे पण घरटं नाही सोडता आलं पाहिजे असं काही नाही आहे. मग तुम्हाला साखळदंड बांधून घ्यावे लागते. आणि साखळदंड म्हणजे बंधनं, मग ती नात्याची असो नाहीतर ती कराराची असो, जबाबदारीची. बंधनं तुम्हाला नेहमी उडण्यापासून अडवतात. आणि तुम्ही जर उडला नाहीत, तुम्ही जर भरारी घेतली नाही, तुम्ही जर झेप घेतली नाही, तुम्ही जर आकाशाच्या दिशेने झेपावला नाहीत तर तुम्हाला मिळालेल्या पंखांचा अपमान आहे.
माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याची संवेदनशीलता, माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याची सृजनशीलता, आणि माणसाला मिळालेले पंख म्हणजे त्याच्यामधला बोध. तुम्ही जर तुमचा बोध, संवेदनशीलता, सृजनशीलता जर जागृत नाही केली आणि तिच्यासाठी तुम्ही तुमचे अस्तित्व जर मिटवण्याची तयारी जर नाही केली, तर तुम्ही या अस्तित्वाच्या शक्तीचा कधी बोधच नाही घेऊ शकत, अनुभवच नाही घेऊ शकत. दुधाला जर सायच नाही आली तर ती दूध तापवण्यात काय मजा. आज आम्ही स्वतःला तापवतोय, तापवावंच लागतं. जगायचं म्हटल्यावर संघर्ष आहे. एक घास जरी खायचा म्हटला, एक श्वास घ्यायचा म्हटला, तर या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला काम करावं लागतं. तुमचा श्वास आपोआप आतमध्ये जात नाही, घ्यावा लागतो. तसं नसतं तर मग व्हेंटिलेटर मशीन बसवण्याची गरज नसती पडशी लक्षामध्ये. म्हणजे जर आम्हाला भरारी घ्यायची आहे जीवनामध्ये, जर आम्हाला जीवनामधलं जर उच्च शिखर जर गाठायचं आहे, जीवनाचं सार्थकता जर आम्हाला अनुभवायची असेल, तर आम्हाला आमचं जे ओळख आहे, जी आम्ही दररोज तयार करतोय, ती मिटवण्याची तयारी पाहिजे. तुम्ही पुढचं पाऊल टाकायचं आहे, परंतु तुम्हाला भीती आहे की माझ्या मागं जे पाऊल खुणा तयार झाल्या त्या कोणीतरी मिटवेल. मग त्या पाऊल खुणा कोणी मिटवेल या अशा भीतीने तुम्ही पुढचं पाऊल टाकायला थांबलात तर तुमचं जीवन थांबेल. आणि कसले ते पाऊल खुणा, काय तुमची ओळख? जे सम्राट होऊन गेले, ज्यांनी मोठे मोठे साम्राज्य उभं केले, त्यांचं काही नाही राहिलं पाठीमागे. काही काही महाल असे का त्यांचा इतिहास माहीत नाही लोकांना. इतिहासकार ते शोधताय पण नाही सापडते त्यांना मित्रांनो. आणि सापडलं तर काय, त्याच्यामध्ये विशेष काय? एक दिवसाची बातमी आहे फक्त. म्हणजे पाऊल खुणांच्या नावाखाली एक ओळख म्हणून आम्ही अहंकाराच्या नावाखाली जे जे आम्ही पाठीमागे जपून ठेवतो, जे तयार करून ठेवतो, त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही अडकून पडतो. माझं आहे कन्या सासुराशी जाये, मागे वळूनी पाहे. का? पाऊल खुणा आहे, जुनी ओळख आहे, एवढ्या वर्षांची ओळख आहे, एवढ्या वर्षांची माया आहे, एवढ्या वर्षांच्या आठवणी या खुणा आहे. जोपर्यंत ती मुलगी मागच्या पाऊल खुणा विसरत नाही तोपर्यंत ती चांगला संसार नाही करू शकत. ती संसारात रमूच शकत नाही, तिचं जीवन सुखी होऊ शकत नाही. रोप जेव्हा स्वतःची जागा बदलतं ना, एखाद्या झाडाचं रोप जेव्हा स्वतःची जागा बदलतं तेव्हा त्याला स्वतःच्या नव्या मुळ्या फुटल्या पाहिजे, त्या नव्या मातीशी त्याने जुळून घेतलं पाहिजे, नाहीतर ते मरून जाईल. त्याला जर आकाशाला गवसणी घालायचं आहे वटवृक्ष बनवून, तर त्याला नवीन मातीमध्ये रुजण्याची त्याची तयारी पाहिजे, जुन्या मातीची ओळख मिटवली पाहिजे. मग तुम्ही सुद्धा जीवनामध्ये जो काल आहे ना, काल तोच तुमचा काल आहे, लक्षात ठेवा. जो काल घडवून गेला आतापर्यंत, तो जोपर्यंत तुम्ही पकडून ठेवलेला आहे तोच तुमचा काल बनतो, लक्षात ठेवा. काल म्हणजे मृत्यू. आजमध्ये तुम्ही जोपर्यंत जगत नाही तुम्ही जिवंत नाही आहे. तुम्ही जोपर्यंत कालमध्ये जिवंत आहेत ना, कालमध्ये जगण्याचा प्रयत्न करताय, जे घडून गेलं त्याच्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करताय. पाऊल खुणा म्हणजे दुसरं काय? भूतकाळ आहे. अजून जे पाऊल पडलंच नाही त्याची खूण कशी काय तयार होईल? आणि सद्गुरू तर हे सांगता की असा प्रवास कर की पाऊल खुणाच नाही पडल्या पाहिजे. त्याच्यासाठी भरारी घ्यायची आहे. भरारी घेणं म्हणजे काय? असं उड्डाण कर की तुझं पागे खूनच नाही उडली पाहिजे. याचा अर्थ फक्त हवेत उडायचं आहे असं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की जसं आमची आत्या म्हणायची, उसातून जायचं पण पान नाही लागून द्यायचं. असा संसार भोगून पुढे जायचं पण संसार आपल्यात अडकला नाही पाहिजे. एखाद्या पाहुण्यांच्या घरी मिष्टान्न जेवण करायचं पण त्याच्यात अडकून नाही, परत पिठलं भाकर खायची, लगेच मनापासून तयारी ठेवायची. आणि हे आमच्याच्याने होत नाही, आम्ही अडकतो. जन्माला आलो, काही जण अजून अंड्यातच आहेत, अंड्याच्या बाहेर निघायचे प्रयत्नच करत नाही. कसे मोठे होणार? जोपर्यंत मी आणि माझच्या मध्ये तुम्ही अडकलेले आहात, तुम्ही या वैश्विक शक्तीचा काही कामाचे नाही आहात. तुमच्या पाठीमागे तुम्ही लिमिटेड नाव लावलेलं आहे. लिमिटेड तुमचं लाईफ लिमिटेड आहे. जे घरदार सोडायला तयार होतात ना, तेच अनलिमिटेड जीवन जगतात, लक्षात ठेवा. घरदार सोडा म्हणजे त्यांची जबाबदारी सोडा
आणि त्यांचा तिरस्कार करा आणि त्याग करा असा अर्थ नका घेऊ. चुकीचे अर्थ घेण्याची आपल्याला फार सवय आहे. त्यांच्या जबाबदारी तर राहणारच आहे, परंतु भरारी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर जे ममत्व तुम्ही जोडलेलं आहे का हेच माझे आहेत आणि हेच माझ्यासाठी सुरक्षित आहे. अरे ज्यांनी तुम्हाला श्वास दिला, ज्यांनी तुम्हाला प्रकाश दिला, ज्यांनी तुम्हाला अन्न दिलं, हे पंचमहाभूत तुझे खरे खुरे मालक आहे, पालक. तू त्यांच्याशी जोड स्वतःला. ज्याने तुला प्राण दिले त्या परमात्म्याशी जोड आणि त्याच्याशी जोडणं म्हणजेच योग आहे. आणि जो याच्याशी जोडला तोच भरारी घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि म्हणून अशी भरारी या जीवनामध्ये की तुमच्या भूतकाळ जो आहे ना तो पुसून गेला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटले मामेक शरणम प्रपद, माझ्या एकट्याच्या शरणमध्ये ये. मग तू जर माझ्या शरणामध्ये आलात, तुझे सगळं काही सोडू शकलात, तर तुला ते ज्ञान प्राप्त होईल जे आजपर्यंत मी कोणालाच सांगितलेलं नाही. ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. बूंद जब सागर में मिल जाती है ना, वो सागर बन जाती है और सागर को कोई मिटा नहीं सकता. ना सागर को कुछ डर है डूबने का. आपने कभी सुना है कि सागर डर गया डूबने के लिए? जो खुद करोड़ों बड़े बड़े विशाल महाकाय जीवों को, जहाजों को समाया हुआ है, उसे कौन डुबाए? तर आम्हाला असं असीमित बनवून जायचं आहे. आणि असीमित बनण्याचं जे गूढ ज्ञान आहे हे जर आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि आम्हाला आज प्रत्येकाचा प्रयत्न काय चाललाय मला सांगा. तुम्ही बघितलं असाल लोक आपल्या मुलांना जन्म देतात आणि त्या मुलाचा वारसा टिकवणार, त्यासाठी त्याचं नाव मोठं म्हणून किती जीवाचं रान करतात. आपलं नाव टिकावं पुढं म्हणून, आडनाव टिकावं, आपला वंश टिकावा. विचार करा ना तुम्ही, लोक किती प्रयत्न करतात, भयंकर प्रयत्न करतात. मग विचार करा, हे टिकण्याचा जो प्रयत्न आहे ना तो अमर होण्याचाच प्रयत्न नाही का? आधी स्वतः जास्तीत जास्त जगण्याचा प्रयत्न करणं आणि मग मुलाच्या माध्यमातून ययाती काय तेच आहे ना. स्वतःचं आयुष्य तर भोगलंच, मुलाचंही भोगलं, नातवाचंही भोगायची तयारी, तरी पण वासनेचा अंत झाला नाही. आणि म्हणून खरी जी वासना आहे, भूक आहे, ती तुमच्या आत्म्याला आहे, पण ती तुम्हाला कधी कळलीच नाही. आपण वरवर शरीराचीच भूक मिटवत राहील. जो पण तुम्ही शरीराच्या पलीकडे जात नाही तो पण तुम्हाला ती भूक कळणार नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही हे जे काही चाललंय तुमचं हे एका मर्यादेपर्यंत आहे, त्याच्या पुढे ते नाही आहे. मग तुम्ही अशी संपदा गोळा करा, असं ज्ञान गोळा करा की जे हे मृत्यूनंतरही तुमच्यासोबत जाईल. तो वारसा तुमचा आजन्म टिकेल. तुम्ही अमर होऊन जाल. आणि तुम्हाला असं व्हायचं असेल तर तुम्ही हे सर्व सोडून द्या जे आता तुम्ही पकडून ठेवलेलं आहे. जरा तुम्ही तुमची खूल म्हणून सांगताय, माझी ओळख, माझा वारसा. मग आजपासून आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आम्ही छोटंसं काम जरी करत असू तर ते काम माझी आठवण म्हणून लोकांनी करावी किंवा माझी ओळख म्हणून पुढे यावी किंवा त्याचं श्रेय मला मिळावं, त्याच्या निमित्ताने माझी ओळख निर्माण व्हावी, माझी कीर्ती पसरावी, अशा उद्देशाने जे जे कराल तुम्ही ते तुम्हाला मोठी झेप घेण्यापासून अडवणार आहे. आणि माणसं कायम रेंगाळत राहतात जमिनीमध्ये, जमिनीवरतीच रेंगाळत राहतात. त्यांचा उड्डाण कधी बघायला मिळत नाही. त्याचं कारण हे आहे की माणसं स्वतःच्या पाऊलखुणा ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून सद्गुरू म्हणता मागे काही शिल्लक ठेवू नका. हेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तेच सद्गुरू आज आम्हाला सांगताय. आणि हजारो वर्षापासून सद्गुरू संत लोक हेच सांगताय आम्हाला की जे जे तुम्ही भोगता ते विसरा. तुम्ही त्यातच जर अडकून पडला आणि तेच जर गोल गोल भोगत राहिलात, तुम्ही चक्रीय गतीमध्ये सापडाल आणि तुमचा अभिमन्यू होईल. बरोबर आहे. आणि म्हणून आज जीवनामध्ये आम्हाला नवनवीन अनुभव घ्यायचे असतील. बघा, एखादा मुलगा रिपीटर होतो आणि 10वीला 10 वेळा परीक्षेला बसतो. तो प्रगती करतोय का? त्याचं जे जीवन आहे, अपयशी होणं, परत त्या परीक्षेला बसणं, परत फेल होणं, हे आमचं चाललेलं आहे. अनंत जन्मापासून आम्ही अपयशी होतो, जन्म फेल जातो, मागच्या जन्माचे कर्म फेडतो आणि परत या जन्मात नवीन तयार करतो आणि परत पुढचा जन्म घेतो आणि परत ते कर्म फेडतो आणि परत नवा जन्म घेतो. हे सगळं कशामुळे झालं? आम्ही पाऊलखुणा पकडून ठेवतो. जेवढ्या पाऊलखुणा तुम्ही जमा कराल
तेवढं तुमचा पुढचा जन्म तुमचा निश्चित होणार. जर तुम्हाला असं वाटत असेल की या दुःखातून, ह्या सगळ्या प्रपंचातून, ह्या सगळ्या यातनांमधून जर मुक्ती करायची आहे, तर मुक्ती करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे, पाऊल खुणा मिटून टाका, उड्डाण घ्या. त्या अनंत विश्वास. धन्यवाद.